दसरा एक मराठी कथा। कर्णपुऱ्याची यात्रा तशी छान वाटली। आज दसऱ्याच्या दिवशी गर्दीला ऊत आला होता। 4 मित्रांसोबत यात्रेत फिरण्याची मजा काही औरच। लाल, निळ्या, पिवळ्या ट्यूबच्या उजेडाने तो परिसर जणू इंद्रधनुष्याचा प्रकाश पडावा असे वाटत होते। पारदर्शक मोरपिसातून पडणाऱ्या प्रकाशाप्रमाणे यात्रा वाटली। भरपूर गोष्टींचा आनंद लुटला। मंदिरात देवीचं दर्शन घेतलं आणि बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधला। तिथेच एक आजी आजच सोनं विकत होत्या। पाहून नवल वाटलं। औरंगाबाद सारख्या शहरातही आजकाल आपट्यांची पानं विकली जावीत याचंच काय ते नवल। आता औरंगाबादही इतर शहरांसोबत मोजलं जाणार याचं दुःखही झालं। 20 रुपयाला 2 फांद्या विकत घेतल्या हे पाहून बाकी चौघांनी पण ते सोनं विकत घेतलं आणि तिथे सोन्यासारखी पानं दिली आणि दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या। दसऱ्याच्या शुभेच्छा भाऊ तुला सुद्धा। घेरे भाडखाऊ तू पण। झालं शुभेच्छा झाल्या की शिव्या सुरू। मैत्रीशिवाय पूर्ण होतच नाहीत असा गैरसमज आहे आजकाल की खरंच मैत्रीत शिव्या द्याव्या लागतात। संभ्रम आहे हा हो। आम्ही कमानीतून बाहेर पडलो आणि स्टेशन रोडवर चालू लागलो। थोडीच लोक पायी चालत होती। बाकी सारे गाडीवर गाड्यांवर सुसाट येत जात होती। 4 मित्र सोबत होते। येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना बघून आपापसातच काहीतरी बोलत होते। पोरांना होती पोरी बघण्याची। ती बघ आपल्याच कॉलेजची ना, पण कुणासोबत आली रे ती? ती घरी राहते, हॉस्टेलात नाही, घरी राहते, भाऊ असेल तिचा तो। ओ संत, भाऊ नाही, सगळी फॅमिली सोबत पाहिजे। लागला सांगायला। गप बसा रे फुकणीच्या हो, सणासुदीच्या दिवशी तरी गप बसा। कोणीतरी ज्ञान झाडले। आय थिंक नो एनी सणसूद। राईट, सणसूद फॉर हॉस्टेल्स बॉय। आमच्या इथे ज्ञान झाडणारे भाड्याने मिळतील। रोज इतकीच मजा घेणारा मी आज काही शांतच होतो। इतक्या मित्रांच्या गर्दीतही मी एकटाच हरवलेला होतो। शांत मन आणि खिन्न चेहरा घेऊनच मी चालत होतो। क्षणात काहीतरी आठवत होतं, आठवून हसत होतो। एक बोचरी जखम ओली होत होती। पांढरी शुभ्र टोपी, त्यावर घटातला चांगला शोधून काढलेला तुरा लावलेला, नवीन शर्ट पॅन्ट जुनीच घातलेली, सणाचा दिवस म्हणून बूट घातला नव्हता। हा एवढा मोठा आपट्याचा झाडाचा फाटा घेऊन स्वारी मित्रांच्या सोबत तिच्या घरासमोर येऊन ठेपली। ए गण्या, आधी तू जा। का? अरे तिची मोठी बहीण ओवाळीत हाय। वाड्याच्या आत डोकावून बघत मी गण्याला सांगितलं।
आणि जाऊन काय करू? तू काय करू नकोस. तुझ्या पाठी मीच येणार हाय ते. तुला तिची बहीण ओवाळीन आणि मला ओवाळायच्या टायमाला ती तिच्या बहिणीला घरात लावून तबक हातात घेईन. तू जा फक्त आत. आयला तुझ्या फायद्यासाठी मला बळी बनवतो होय र. तू जा र, नाही तर दुसरंच कोणीतरी वाड्यात घुसायचं, मग सगळाच राडा. असं म्हणत मी गण्याला जवळजवळ वाड्यात ढकललंच. दसऱ्याचा सण हा. संध्याकाळी आपट्याच्या झाडाच्या मोठ्या मोठ्या फांद्या गावाच्या बाहेर घेऊन जातात, तेही वाजत गाजत. डीजे नाही रे बाबा, आराधी मंडळ वाजत गाजत घेऊन जातं गावाच्या बाहेर. मग गावाचा पाटील त्याची पूजा करणार. आरती करून ताट खाली टेकते न टेकते तोच. बाकीच्या मंडळींनी ते जितकं लुटता येईल तितकं लुटायचं आणि गावात आणून ते घरोघरी वाटायचं. त्यावेळी घरातील स्त्रिया औक्षण करतात, ही अशी प्रथा. जा आत तू म्हणत होतास तसंच घडलं. आमच्या वहिनी आल्या आहेत ओवाळायला. बरं भावा, तू म्हणतोस म्हणून जातो. जसं काय आम्ही नाही म्हणल्यावर जाणारच नाहीस असा बोलतोस. जा भावा तू जा. आणि स्वारी एकदाची वाड्यात आली. आपल्याच माणसाला पाहून जशी एखादी लाजून नजर खाली घालते तशी ती नजर पण गोऱ्या गालावर मंद हसू. वाटलं जीव जातो की काय. पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेसवर पदराप्रमाणे ओढणी, डोक्यावरून गळ्याभोवती पदर घ्यावा तशी घेतलेली, पण मिश्किल नजरेने मान तशीच खाली घातलेली. वाट पाहून कुणाची तरी का जाणे, पण मनात काही ओळी आठवल्या. ना नजर खिळली माझ्यावरी, हृदय कुठे हे गुंतले. ओतले प्राण मीही कायही, जाऊ दे ना मला तरी कुठे कविता येते. एवढ्यात गळा खरखरण्याचा आवाज आला. मी भानावर आलो. बहुधा तिची खून होता. आसपास कोणीच नव्हतं. तिची नजर अजूनही खालीच होती. थोडासा पुढे झालो. सर्व काही माहीत असताना सुद्धा मौन तुटावे म्हणून प्रश्न केला. पाटावर कोणता पाय पहिल्यांदा ठेवू, उजवा की डावा? काय बावळट सुरुवात होती ही. उजवा, मिश्किल स्वरातच उत्तर मिळाले आणि एकदाचा पाटावर बसलो. औक्षणाचा विधी पार पडेपर्यंत गोल फिरणाऱ्या दिव्याकडे गरागरा डोळे फिरवत पाहणे चालूच. एवढ्यात हुंकाराची तंबी मिळाली. बहुधा हे तिने पाहिले होते. तिच्याकडे पाहत राहण्याचा मोह मात्र मला आवरता आला नाही. पेढं भरवण्यासाठी तिने हात पुढे केला आणि मीही अर्धाच पेढा खाल्ला. शिल्लक राहिलेला तिने पुन्हा ताटात ठेवला. आता माझी वेळ होती. डाव्या खांद्यावर ठेवलेल्या एवढ्या मोठ्या फांदीचा हातात बसतील तेवढी पाने काढली आणि ताटात टाकली. बस एवढीच माझ्यासाठी, तिने हसत प्रश्न केला. आणखी हातात बसतील तेवढी पाने काढून ताटात टाकली.
एक सांगू? काय? आज खूप छान दिसतेस. हसत हसतच हो का असं म्हणत तिने ताटातील 2 पानं आणि अर्धा पेढा घेतला आणि घाईतच घरात जायला निघाली. एवढ्यात मागे वळून म्हणाली, म्हणाला असतास तर साडी नेसले असते मी. आणि तशीच वाड्यात निघून गेली. मी पण वाड्याच्या बाहेर आलो. सुरजा म्हणाला, आता मी जाऊ? त्याला वाड्यापासून दूर ढकलतच म्हणालो, चला दसरा संपला.